हाय मित्रांनो, तर आलो आता बहिणीच्या घरी. तर थोडं जाऊन बघू आता समुद्रावर, चौपाटीवर थोडं फिरून येतो. तुम्हाला पण थोडेसे व्ह्यूज दाखवतो समुद्राचे. घरं बघा किती छान आहेत, छोटी छोटी मस्त एकदम. सर्व कोली लोकांची घरं आहेत, मच्छीमार कोली. मागे येतोय नितेश आणि पुढे चालत ते हरेश आणि भूषण. इथे बघा बोंबील कसे सुकत घातलेत, ते बघा बोंबील सुकायला टाकलेत बघा उन्हात. इथे भरती आलंय ना. या बाजूला थोड्या छोट्या छोट्या दिसतात होडी. बाकी आपली नजर पण पोचणार ना एवढे लांब, आपल्याला लांबच्या लांब समुद्र दिसतो बघा. इकडे मांदेली सुकं टाकलेत बघा कसे. सगळीकडे असे पसरवून आणि मांदेली सुकं टाकलेत. सर्व इकडे बांबू बांधून आणि हे रेलिंग्स बनवलेत मच्छी सुकवण्यासाठी सगळीकडे. आणि खाली कॉन्क्रीटिंग केलं, सिमेंट कॉन्क्रीट. त्याच्यावर मग ते मच्छी असे पसरवून टाकणार. लय भारी लय भारी वाटतंय. खाली तिकडे जाऊन बघू, तिकडे पण काहीतरी सुकट टाकलंय. हे बघा इकडे सुकट. हे सुकट बघा कशी टाकले सुकायला. हे इकडे पूर्ण ही जेवढी पण एरिया दिसते ना, पूर्ण मच्छी सुकट टाकलं इकडे. आणि त्या ताई बघा मच्छी गोळा करतात तिकडे समोर. त्या ताईने झाडू मारून आणि मच्छी गोळा करायला लावलंय. आणि ह्या इकडे पूर्ण समुद्र. आता काय आहे ना, भरती आलं त्याच्यामुळं पूर्ण समुद्र हा भरलेला आहे, आतमध्ये जाऊ शकत नाही. सकाळी ओहोटी होती तर पूर्ण तिथपर्यंत सी पूर्ण रिकामा होता. आणि आता ओहोटी आल्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नाही, जागा पूर्ण पाण्याने पॅक झालेली आहे. बहुत ही मजा आ रहा है भाई. क्या खूबसूरत नज़ारा है. जी करता है जाके समुद्र में 2-4 डुबकी लगा दूं, बट ऐसा हो नहीं सकता क्योंकि पानी बहुत खट्टा है और साथ में कपड़ा भी नहीं है. लेकिन वेव्स देखो कितना सुंदर खूबसूरत. सामने देखो. और ये वेव्स देखो कैसे आते हैं. ये देखो कैसे वेव्स आते हैं छोटे छोटे. नेक्स्ट टाइम जब आएंगे तो जरूर जाएंगे समुद्र के अंदर, होड़ी में बैठ के. नेक्स्ट टाइमला येणार तेव्हा नक्की जाणार समुद्रामध्ये. काल आलो असतो ना, तर काल गेलो असतो आम्ही होडीमध्ये. कार जे आमची मंडळी आलेली ते गेलेले, पण आज थोडं ते बिझी होते कार्यक्रमामध्ये म्हणून जाऊ शकलो नाही. भरती आल्यामुळे पूर्ण पॅक झालंय, आतमध्ये फिरायला जागा नाही उरली आता. तिकडे मच्छीमारांच्या बोटी आहेत सर्व लागलेल्या. इकडे एक आहे, इकडे आहे, सर्व बाजूनी बोटी आहेत. तिकडे पण आहेत बोटी बघा.
और ये हरा और भूषण फोटो खींचते हुए इधर नजर आ रहा है अपने को, देखो। ये कुत्ता देखो यहाँ पर क्या कर रहा है। क्या है भाई, मच्छी की तलाश में है, देख। इधर कैसे आ गया? हाँ, क्या पीछे पीछे जा रहा है? मच्छी खाने को आया? हाँ, चलो भाग, जाएगा ना समुद्र में, भागो। क्या देख रहा है? क्या घुर घुर देख रहा है? चल जाओ, घर पे जाओ। तो बहुत ही मजा आ रहा है भाई समुद्र पे घूमने, बीच पे, क्योंकि यहाँ के नज़ारे जो रहते हैं वो बहुत ही खूबसूरत रहते हैं। ज़रूर अपने फैमिली के साथ चौपाटी में जाना और एंजॉय करना, बहुत मज़ा आता है। रिसोर्ट में जो मज़ा नहीं मिलेगा वो आपको समुद्र पे मिलेगा, क्योंकि ये सब फ्री में है, इसका कोई चार्ज नहीं है। चाहे कितना भी एंजॉय करो, कूदो, बिल्कुल फ्री में है। तो जा रहे हैं अभी घर पे, क्योंकि शाम होने से पहले, रात होने से पहले हमको घर पहुंचना पड़ेगा भिवंडी में। बस से जाना पड़ेगा, फटाफट बस पकड़ के। तर आता चाललो मित्रांनो घरी। चौपाटीवर थोडीशी मजा केली, फोटो वगैरे घेतले, सोबत होते 2-4 मित्र, थोडासा एन्जॉय केला, तर जातोय घरी।